रामाप्रमाणेच उद्धव ठाकरेंचं धैर्य, शौर्य, संयम. संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंची श्रीरामाशी तुलना, तर रावणाचा उल्लेख करत भाजपवरही निशाणा. मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण यात्रेचा चौथा दिवस. चर्चेसाठी दारं खुली असल्याचा जरांगेंचा पुनरुच्चार. मराठा समाजाचं राज्य मागासवर्ग आयोगाकडून आजपासून सर्वेक्षण. 23 ते 31 जानेवारी दरम्यान 36 जिल्हे, 27 महापालिका आणि 7 कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये सर्वेक्षण होणार. माजी महापौर किशोरी बेडणेकरांना अटकेपासून दिलासा कायम. अटकपूर्व जामिनावर 14 फेब्रुवारीला सुनावणी. तोवर अटकेला कोर्टाची मनाई. आमदार रोहित पवारांची उद्या ईडी चौकशी. शरद पवार गट शक्ती प्रदर्शन करणार. खासदार सुळे ईडी कार्यालयापर्यंत सोबत जाणार. चौकशी संपेपर्यंत शरद पवार दिवसभर मुंबई कार्यालयात. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज विधिमंडळात सुनावणी. शरद पवार गटाच्या जयंत पाटील तर अजित पवार गटाच्या अनिल पाटील यांची उलट तपासणी. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचं गाव चलो अभियान. गावागावात पोहोचण्याची भाजपची रणनीती. सुरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ. वल्लभभाई लाखानी यांच्यासह अनेक बड्या व्यापाऱ्यांचा मुंबईकडे मोर्चा. अयोध्येतील राम मंदिर आजपासून भाविकांसाठी खुलं. सकाळी 8 ते दुपारी 12 आणि दुपारी 3 ते रात्री 10 पर्यंत रामाचं दर्शन घेता येणार. राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज 10वा दिवस. दुपारी 12:30 वाजता राहुल गांधींची पत्रकार परिषद. श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह मशीद प्रकरणात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. सर्वेक्षण अनुमती देण्याच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान. कोकण रेल्वेवर आज 2.5 तासांचा मेगा ब्लॉक. वीर अंजणी स्थानकादरम्यान देखभाल दुरुस्तीचं काम. 3 रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.